नमस्कार मित्रांनो, एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मिशन तलाठी भरती 2022 अंतर्गत लसावी व मसावी या प्रकरणावरती आतापर्यंत तलाठी भरतीला जे प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न काय करणार आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. याच्यामधून तुम्हाला काय होईल मित्रांनो की तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की लसावी मसावी या प्रकरणावरती तलाठी भरतीसाठी कशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत विचारले आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच मुलं मला म्हणतात सर भूमी अभिलेखसाठी व्हिडिओ करा, पोलीस भरतीसाठी करा, जिल्हा परिषद भरतीसाठी करा. तर मित्रांनो, ह्या जे सर्व परीक्षा आहेत याच्यापेक्षा काय पदवी लेवल म्हणजे हाय लेवलची काय तलाठी भरतीची परीक्षा असते. त्याच्यामुळे हा जो सिलेबस आहे तलाठी भरतीचा जो सिलेबस असणार आहे तोच इतर परीक्षेसाठी सुद्धा लागू पडणार आहे. म्हणजे आपण जे व्हिडिओ घेत आहोत हे तुम्हाला भूमी अभिलेखसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहेत, पोलीस भरतीसाठी सुद्धा उपयुक्त असणार आहेत किंवा जिल्हा परिषद भरतीसाठी उपयुक्त असतील. त्याचबरोबर इतर सरळ सेवा परीक्षेसाठी सुद्धा काय असतील हे अतिशय उपयुक्त असतील. ओके, चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 असून त्यांचा लसावी व मसावीचा गुणाकार 10,800 असेल तर त्या संख्यांची बेरीज किती. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, संख्यांची बेरीज विचारलेली. कोणत्या संख्यांची बेरीज विचारली की ज्यांचं गुणोत्तर काय आहे 3:4 आहे आणि त्यांचा लसावी व मसावी यांचा गुणाकार काय आहे 10,800 आहे. यांची आपल्याला काय विचारलेली आहे, त्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे. ओके, प्रश्न कधी आलता, जी 2019 ची परीक्षा झाली तलाठी परीक्षा महापोर्टलवरती ऑनलाईन पेपर झाला होता. कधी 2019ला त्या भरतीमध्ये आलेला हा प्रश्न आहे. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल अशा प्रकारचा प्रश्न काय झालाय, जी मागील तलाठी भरती होऊन गेली तिच्यामध्येच आलेला आहे. ओके, मग या ठिकाणी पहा अतिशय सिंपल आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला काही बेसिक गोष्टी काय करायच्यात लक्षामध्ये ठेवायच्यात. आता याच्यामध्ये काय बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, तुम्हाला मी एक सूत्र सांगतो. पहा काय सांगतो, एक सूत्र सांगतो. जवळपास लसावी व मसावी या प्रकरणावरील 50%पेक्षाही जास्त प्रश्न काय होतात त्याच एका सूत्रावर येतात. बघ तुम्हाला मी सूत्र सांगतो, तुम्हाला सूत्र काय करायचं लिहून घेऊ शकता तुम्ही. ओके, काय पहा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. बरोबर काय, लसावी गुणिले मसावी. काय लक्षात आलं तुमच्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी मसावी. तुम्हाला काय करायचं, फक्त एवढं काय करायचं, पाठ करायचंय किंवा तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचंय. म्हणजे प्रत्येक गणित सोडवताना तुम्हाला हे लिहायचं नाही, पण काय करायचंय लक्षामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी काय झालंय, ते आपल्या नावावरती आपण लिहिलंय, पण का लिहिलंय तर आपल्याला हा स्पेस काय करणार आहे गणित सोडण्यासाठी लागणार आहे म्हणून आपण तिथे लिहिलंय. परंतु लक्षात घ्या काय, मी वाचतो पुन्हा एकदा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय लसावी गुणिले मसावी. बरेच लोक तुम्हाला काय करतात, डायरेक्ट तुम्हाला म्हणतात ट्रिक सांगतो आणि ते तुम्हाला डायरेक्ट आपण जी क्रिया करणार आहोत ती क्रिया तुम्हाला ते काय सांगणार आहेत, डायरेक्ट करणार आहेत. म्हणजे कसं करतात ते तुम्हाला मी एकदा सांगतो. ते तुम्हाला काय म्हणतील, संख्यांचं गुणोत्तर काय आहे 3:4 आहे, मग काय करा 3x गुणिले काय करा 4x करा आणि बरोबर काय करा ज्यांचा गुणाकार दिला हे बरोबर करा. गुणाकार किती दिला आहे 10,800. अशा प्रकारे मांडणी करा म्हणतील तुम्हाला. आणि हे आपली काय म्हणतील ट्रिक्स आहे असं म्हणतील. परंतु लक्षात घ्या हाच काय सगळ्यात मोठा स्कॅम आहे. आता ही ट्रिक्स आहे का, ही कुठलीही ट्रिक्स नसून हे काय बेसिक आहे मित्रांनो. काय बेसिक आहे पण आपण काय सांगितलं होतं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या सांगितलं होतं बरोबर. मग इथं पहिली संख्या काय असणार आहे, आपल्याला माहिती एक संख्या माहीत नाही म्हणून आपण संख्या काय केली x घेतली. लक्षात आलं, संख्या माहीत नाही म्हणून आपण संख्या काय घेतल्या x घेतल्या. परंतु आपल्याला संख्यांचं काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे. मग आपली पहिली संख्या काय झाली 3x पहिली संख्या गुणिले 4x ची काय झाली दुसरी संख्या. आता आपण बरोबर काय घेतले पहा, बरोबर काय घेतलंय 10,800. काय 10,800 लसावी आणि मसावीचा गुणाकार आहे. मग आपल्या सूत्रात काय बरोबर काय लसावी गुणिले मसावी. इथं तर आपल्याला आयताच त्यांनी काय केलाय गुणाकार करून दिलेला आहे. म्हणजे उलट आपली एक स्टेप काय केलेली ऑलरेडी प्रश्नातच कमी केलेली आहे. मग जसा तसा आपण गुणाकार मानून घेतला. आता मला सांगा ही ट्रिक्स आहे का बेसिक आहे, म्हणजे फरक काय मित्रांनो. ट्रिक्स तुम्हाला जर ट्रिक्स म्हणून सांगितलं तरी काही फरक पडत नाही, हे सोडलं तरी उत्तर आपलं बरोबर येणार आहे. परंतु काय होतं, मला बरेच मुलं मेसेज करतात सर मग ही ट्रिक्स दुसऱ्या गणिताला का लागू येत नाही. त्याच्यासाठी काय तुमचं बेसिक पक्क पाहिजे.
म्हणजे ते बेसिक जर पक्का असेल तर तुमच्या काय लक्षात येतं की बाबा हे अशा प्रकारचं गणित आलेलं आहे, XYZ गणित आलेलं आहे, त्याला हे लागू पडतं की ते लागू पडतं. आता जे तुम्हाला ट्रिक सांगतील ते काय करतील, ह्या उदाहरणाला ही ट्रिक सांगतील, पुढच्या उदाहरणाला दुसरी ट्रिक सांगतील, तिसऱ्या उदाहरणाला तिसरी ट्रिक सांगतील, चौथ्या उदाहरणाला चौथी ट्रिक सांगतील. मग तुमचा परीक्षेत घोळ काय होतो की बाबा हे उदाहरण नेमकं सोडायचं कोणत्या ट्रिक्सनुसार, ट्रिक्स 1 अप्लाय करायची की ट्रिक्स 2 करायची की 3 करायची की 4 करायची, हा घोळ आपल्या डोक्यात येतो आणि मग आपण त्याच्यामध्ये कोणतीच ट्रिक्स अप्लाय करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, बेसिक डोक्यात ठेवायचंय. हे तुम्हाला लिहायचं नाही गणित सोडताना, तुम्हाला गणित सोडताना डायरेक्ट एवढंच गणित लिहायचंय, परंतु हे डोक्यात ठेवायचे. काय डोक्यात ठेवायचंय, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय लसावी गुणिले मसावी. ओके, मग चला क्रिया करून घेऊया. 3x गुणिले 4x आहे, 3 गुणिले 4 काय होईल 12 होईल, x गुणिले x काय होईल x चा वर्ग होईल. ओके, बरोबर काय आहे 10,800 जशाच तशी घेऊ, काही हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर आता काय करावं लागलं आपल्याला, हे जे 12 आहेत ना, हे 12 आपल्याला काय करावं लागणार, बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागणार आहे. बघा आता 12 जर बरोबरच्या पलीकडे घेऊन जायचे असले तर मला सांगा इथं 12 काय आहेत, 12 x आहे. आता 12 आणि x च्या मध्ये काय आहे, कुठलंही चिन्ह दिलेलं नाही. मग तिथं कोणतं चिन्ह असतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, कोणतं चिन्ह असतं तर गुणाकाराचं चिन्ह असतं. ओके, मग इथं जर गुणिले आहेत, हे जर बरोबरच्या पलीकडे नेले तर ते काय होतील, भागिले होतील. म्हणजेच गणित काय होईल आपलं, x वर्ग बरोबर काय होईल 10,800 भागिले काय होईल 12 होईल. काय होईल, हे 12 इथून काय झाले, इथं गुणिले होते इकडे गेले होते काय होतील भागिले होतील. ओके, मग 12 ने भाग देऊया, तुमचा पाडापाठ असेल 12चा. 12 1 12, 12 9 किती, 12 9 108. मग या ठिकाणी 9 पुढचे 2 शून्य काय जशाच तसे. म्हणजे आपलं गणित काय आलं इथं, x वर्ग बरोबर किती आलंय 900 आलंय. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं x चा वर्ग असल्यामुळे काय करावं लागणार आहे, या 900चं वर्गमूळ काढावं लागणार आहे. मग x बरोबर आपलं काय होईल, 900चं वर्गमूळ किती आहे 30 आहे. आता मला सांगा x बरोबर आपलं काय आला 30 आला. मग इथं आपली पहिली संख्या काय आहे, पहिली संख्या 3x आहे आणि दुसरी संख्या काय आहे, दुसरी संख्या 4x आहे. मग x आपला किती आहे 3 आहे. मग 3x म्हटलं इथं काय होईल 3 गुणिले 30 होईल. 3 गुणिले 30 जर केले तर किती होईल, पहिली संख्या 90 होईल. दुसरी संख्या काय होईल 4x आहे, म्हणजे 4 गुणिले काय करावं आपल्याला 30 करावं लागेल. 4 त्रिक किती होईल 12 पुढचा शून्य तसा 6 म्हणजे किती 120. काय झालं आपलं, पहिली संख्या किती आली 90 आली, दुसरी संख्या किती आली 120 आली. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, त्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग दोन्हीची बेरीज करूया, काय होईल 0 शी 0, 9 2 किती 1, 11 हातचाला 1, इथं किती होतील 2, म्हणजेच काय असणार आहे त्यांची बेरीज 210 असणार आहे. 210 ऑप्शन आहे का, पहा ऑप्शन क्रमांक पहिलंच आपल्याला काय दिलेलं आहे 210 दिलेलं आहे. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सिंपल आहे, परंतु काय करा तुम्ही बेसिक डोक्यात ठेवा. जर बेसिक तुमच्या डोक्यात नसेल तर परीक्षेमध्ये घोळ होतो. अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न आपले चुकतात आणि परीक्षेमध्ये आपला काय होतो एक मार्क जातो. आणि हाच जो सोप्या प्रश्नाचा मार्क गेलेला असतो मित्रांनो, हाच मार्क काय असतो मेरिटचा मार्क असतो. म्हणजे आपलं मेरिट काय होतं अशाच प्रकारच्या प्रश्नावरती ठरतं. तुम्हाला मित्रांनो खरं सांगतो, आजवरचा माझा जो अनुभव आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगतो की परीक्षेमध्ये बरेच मुलं म्हणतात सर इंग्लिश विषयानुसार मेरिट ठरतं किंवा GK नुसार मेरिट ठरतं, परंतु अजिबात नाही मित्रांनो. मेरिट ठरतं हे गणित व बुद्धिमत्ताच्या प्रश्नानुसार. तुम्हाला माडा परीक्षेला अनुभव आला असेल, बऱ्याच मुलांना पेपरसुद्धा कव्हर झाला नाही. 20-20 प्रश्न 15-15 प्रश्न काय झाले त्यांचे गणित व बुद्धिमत्ताचे सोडायचे राहिले. आता माडाला तर स्पेशली काय होतं रिझनिंग होतं, म्हणजेच बुद्धिमत्ता होतं. मग जर तुम्ही 20 प्रश्न जर सोडवायचेच राहिले असतील तर तुम्ही मेरिटमध्ये कसे येताल, नाही येऊ शकत, बरोबर की नाही. चला असो, पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 2 आहे. काय विचारलंय, एका टोपलीतील फुलांच्या 12, 15 किंवा 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील. काय सांगितलं आपल्याला, फुलांच्या काय करायच्यात माळा करायच्यात. माळा कशा करायच्यात, एक तर त्या माळेत 12 फुलं पाहिजेत किंवा 15 पाहिजेत किंवा 18 पाहिजेत. आणि ज्यावेळेस अशा माळा केल्या जातात त्यावेळेस काय होतं प्रत्येक वेळीच लक्षात घ्या, काय प्रत्येक वेळी काय होते 3 फुलं उरतात. तर आपल्याला काय विचारलंय, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुलं असतील. आता जर हे तुम्हाला माहीत असेल, कुठं आलता ठाणे तलाठी 2016, जर तुम्हाला माहीत असेल यात काय करायचंय तर कोई बात नाही, तुम्ही 100% उत्तर काढू शकता. ओके, परंतु बऱ्याच वेळेस काय होतं मुलांना कळतच नाही हा प्रश्न कोणत्या चॅप्टरवरती, काय होतं कळतच नाही की हा प्रश्न आहे कोणत्या चॅप्टरवरती.
तर मित्रांनो हा प्रश्न आहे लसावी मसावीवरती. या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं आहे, 12, 15 आणि 18 यांचा लसावी काढायचा आहे. लक्षात आलं? आतापर्यंत तुम्ही याच्या आधी म्हणत असाल किती अवघड गणित आहे, आणि मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, 12, 15 आणि 18चा काय करायचा आहे, लसावी काढायचा आहे. तुम्ही लगेच म्हटलं असताल अरे यार सोपं गणित आहे. मग हेच आहे मित्रांनो, आपण जे मागील प्रश्नपत्रिका पाहिल्या की आपल्या लक्षात येतं की कशा प्रकारे प्रश्न काय होतात, येत आहेत परीक्षेमध्ये. आता या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं आहे, 12, 15, 18चा लसावी काढायचा आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळे हुशार आहेत, तुम्हाला लसावी काढायचं आहे सुद्धा माहिती आहे. ओके, मग या ठिकाणी काय करूया, लसावी काढून घेऊया. 12, 15, 18 म्हटलं इथं 3नी भाग देऊया. सर्वप्रथम 3नी 12ला भाग दिला, खाली किती राहतील 4. 15ला भाग दिला किती राहतील 5, आणि 6ला भाग दिला किती राहतील मित्रांनो, सॉरी 18ला भाग दिला किती राहतील 6 राहतील. ओके, पुन्हा पहा इथं 4 आहे, 5 आहे, 6 आहे. आता इथं 4 आहे, इथं 6 आहे, 2नी पुन्हा भाग बसतोय, 2नी भाग देऊया. इथं किती राहतील 2 राहतील. हे 5ला भाग बसत नाही म्हटलं काय होईल, 5 जशाच तसे खाली येतील. 6ला भाग बसतोय किती राहतील खाली 3 राहतील. आता याच्या पुढे भाग बसतोय का, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे, पहा भाग बसत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, सामायिक अवयव असामायिक अवयव या सर्वांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. मग या ठिकाणी पहा गुणाकार काय होईल, 3 गुणिले 2, 3 दुणे किती 6, 6 गुणिले 2, 6 दुणे किती 12, 12 पंचे किती 12 गुणिले 5 बरोबर किती 60 होईल, आणि 60 गुणिले 3 बरोबर किती होईल 180. यांचा लसावी किती आला 180 आला. परंतु इथं आपल्याला पहा गणित संपलं नाही. इथं काय सांगितलेलं आपल्याला, प्रत्येक वेळी काय होतात 3 फुले उरतात. काय होतात 3 फुले उरतात म्हटलं आपल्याला याच्यामध्ये काय करायचं +3 करायचं. किती आलं उत्तर आपलं 183. म्हणजे त्या टोपलीत एकूण फुलं किती असणार आहेत 183 फुलं असणार आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आहे, 2 अंकी संख्यांचा गुणाकार 768 असून त्यांचा मसावी 8 आहे, तर त्या संख्यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार किती. आता इथं लक्षात घ्या काय विचारलंय, असामायिक अवयवांचा गुणाकार विचारला आहे. काय विचारलंय, असामायिक अवयवांचा गुणाकार. आता या गणितामध्ये पहा आपल्याला काय दिलंय, संख्यांचा गुणाकार दिलाय आणि मसावी दिलाय, आणि आपल्याला काय विचारलंय त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती. आता सर्वप्रथम गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मसावी दिलेला आहे परंतु लसावी दिलेला नाही. मग आपल्याला अगोदर यांचा काय करावं लागणार आहे, लसावी काढावं लागणार आहे. यांचा काय करावं लागणार आहे, लसावी काढावं लागणार आहे. मग लसावी काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, पहा लसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला मी पहिल्याच गणितात सूत्र सांगितलं होतं. काय होतं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय आहे लसावी गुणिले मसावी. मग आता या ठिकाणी काय आहे, आपल्याला संख्यांचा डायरेक्ट गुणाकारच दिलेला आहे. किती गुणाकार 768. 768 गुणिले काय होईल मसावी, आपल्याला माहिती आहे मसावी किती आहे, सॉरी 768 बरोबर घ्यावं लागेल आपल्याला. त्याच्या बरोबर काय होईल, मसावी दिलेला आहे आपल्याला 8, लसावी माहित नाही म्हटल्यावर लसावी काय करू, लसावी x घेऊ. ओके, मग आता काय होईल इथं पहा, हे जे 8 आहे ते काय होतील बरोबरच्या अलीकडे घ्यावं लागतील. म्हणजेच ते काय होतील 768 ला काय होतील भागिले होतील. का भागिले होतील, तर ते इथं x सोबत काय आहेत गुणिले आहेत, अलीकडे आलो काय होतील भागिले होतील. मग भागाकार करून घेऊया. पहा भागाकार काय येतं, पहा 8 9 किती मित्रांनो, 8 1 8, 8 9 किती 8 9 72, खाली किती उरले 4 उरले, पुढे 8 आहेत किती झाले 48 झाले. 48 ला 8 ने भाग दिला, 8 सक 48, म्हणजे या ठिकाणी किती आले 96 आले. म्हणजे आपल्याला त्या दोन संख्यांचा लसावी किती आला, लसावी 96 आला. पहा लक्षात घ्या लसावी आलाय आपला, लसावी किती आला, लसावी 96 आला. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, दुसरं एक सूत्र मी सांगतो, ते सूत्र तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय मित्रांनो. इथं तुम्हाला काय करतो मी, दुसरं एक सूत्र सांगतोय, ते सूत्र सुद्धा तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय. शक्यतो तर काय करायचा, अशी महत्वाची माहिती काय करायचा वहीवरती लिहून घेत जा. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगतोय मी, पहा असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर काय लसावी, बरोबर काय लसावी छेद मसावी. लक्षात आलं, ज्या ज्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार विचारला असेल त्यावेळेस तुम्हाला कोणतं सूत्र टाकायचंय, हे सूत्र टाकायचे. काय सूत्र आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर काय लसावी गुणिले मसावी. मग आता या ठिकाणी पहा
आपल्याला असामायिक अवयवांचा गुणाकार काढायचा आहे. मग तो आपल्याला काय करावं लागेल, एक्स मानावं लागेल. मग एक्स बरोबर काय होईल पहा, लसावी किती दिला आपल्याला, लसावी 96 दिला आहे आणि मसावी किती दिलेला आहे, 8 दिलेला आहे. मसावी छेदामध्ये 8. सिंपल आहे, भागाकार करून घेऊया. काय करायचं, भागाकार करायचा पहा. 8 एक 8 राहील. इथं सुद्धा काय होईल, 8 ने 9ला भागिलं, खाली किती राहतात, 1 राहतात. 1 बाकी उरली, 1 वरती 6 घेतले, किती झाले, 16 झाले. 8 दुनी किती, 16. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला मित्रांनो, 12 आला. मग 12 ऑप्शन आहे का आपल्याला, पहा या ठिकाणी आपल्याला काय 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला 12 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलंय आणि तुम्हाला मटेरियल काय दिलंय हे आपल्याला शोधावं लागतं. आता या ठिकाणी आपल्याला लसावी दिला नव्हता, त्यामुळे आपण काय केलं, सर्वप्रथम अगोदर लसावी काढला आणि मग या सूत्रानुसार काय केलं, गणित सोडलं. तुम्हाला हे सूत्र काय करायचं आहे, प्रत्येक गणितात टाकण्याची गरज नाही, फक्त तुमच्या पाठ पाहिजे. तुमच्या पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट या स्टेपला मांडणी करू शकता, म्हणजे 5 सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. पण कधी, जर हे तुमच्या डोक्यात असेल तर. ओके, पुढे जाऊया आपण. या ठिकाणी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आपण काय केलेलं आहे मित्रांनो, तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे आपली, त्यामध्ये आपण तुम्हाला काय एकूण 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत. आणि हे जे आपले क्वेश्चन पेपर असणार आहेत मित्रांनो, हे पूर्णपणे काय असणार आहेत, तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. म्हणजे तलाठी भरतीचा जो सिलेबस आहे त्याच्यावर पूर्णपणे आधारित हे प्रश्नसंच असणार आहेत. ओके, आता आपले जे प्रश्नसंच आहेत त्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 100 रुपये किंमत आहे. किती, 100 रुपये. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण काय करतो आहोत, 25% ऑफ देत आहोत. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचे, 75 रुपये पेड करायचे. आता हे पेड कुठं करायचे आहेत, गुगल पे, फोनपेला काय करायचं आहे, 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला पैसे टाकायचे. आणि पैसे टाकल्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे तुम्हाला, याच नंबरवरती व्हॉट्सॲपला काय करायचं मित्रांनो, शेअर करायचं आहे. जसा तुमचा स्क्रीनशॉट पाहिला जाईल त्याबरोबर तुम्हाला काय होतील, आपले क्वेश्चन पेपर सेंड केले जातील मित्रांनो. आता लक्षात घ्या, बरेच जण टेस्ट सिरीज घेतात पण त्यांना कशी सोडवायची माहीत नसतं. तर मित्रांनो, टेस्ट सिरीज तुम्हाला काय करायचं, टाईम लावून सोडवायचं आहे. बरोबर 90 मिनिटं वेळ असतो. परीक्षेला तुम्हाला किती वेळ असतो, 90 मिनिटं वेळ असतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, घड्याळ समोर ठेवायचं आहे आणि 90 मिनिटात पेपर सोडवायचा आहे. भलेही प्रश्न काही सोडायचे राहू, काही फरक पडत नाही. आणि मग पाहायचं आहे की आपल्याला कोणत्या विषयात किती मार्क येत आहेत. पण पेपर किती वेळात सोडवायचा आहे, फक्त 90 मिनिटात, म्हणजे फक्त 1.5 तासात पेपर सोडवायचा आहे. आणि मग तुम्ही मार्क पहा कोणत्या विषयात किती येत आहेत. आणि मला मेसेज पण टाकून सांगू शकता, सर माझी टेस्ट सिरीज सोडली, माझा एवढा स्कोअर येत आहे. मग आपण त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करू किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला फोकस करायचा आहे, कोणत्या चॅप्टरला टार्गेट केलं पाहिजे, कुठं तुमचे मार्क कटतात हे आपल्याला काय होईल त्याच्यातून कळेल. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी काय सांगितलंय पहा, 3 5 व 7 ने भागले असता बाकी प्रत्येकी 1 उरते व 4 ने भागल्यास बाकी 0 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती. काय सांगितलंय, अशी लहानात लहान संख्या कोणती असं विचारलंय. कधी आलता, हिंगोली तलाठी 2015. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं, या 3 संख्यांचा लसावी काढायचा असतो. आता या 3 संख्या काय येतात, 3 आहे, दुसरी संख्या काय आहे, 5 आहे, तिसरी संख्या किती आहे, 7 आहे. आता ह्या संख्या पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, या संख्यांचे अवयव पडतात का, नाही पडत. मग यांचा लसावी काय असणार आहे, तर यांचा गुणाकार हाच यांचा लसावी असणार आहे. मग गुणाकार करूया. 3 गुणिले 5 काय होईल, 5 त्रिक 15, 15 7 किती मित्रांनो, 15 7 किती, 105. मग काय 105 हा यांचा लसावी आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, बाकी काय होती प्रत्येक वेळेस, बाकी 1 उरती. ओके, मग 105 मध्ये जर 1 घेतलं तर काय होतात, 106 होतात. परंतु आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्यायामध्ये 106 आहे का, नाही. पर्याय काय आहेत आपल्याला, 316 आहे, 216 आहे, 136 आहे आणि 436 आहे. आता पर्यायामध्ये आपल्याला 106 नाहीत आणि आपल्याला दुसरी अट काय सांगितलेली त्यांनी गणितात पहा, 4 ने भागल्यास काय होतंय, बाकी 0 उरती. मग आता इथे पहा, 106 ला 4 ने भाग जात नाही, म्हणजे 106 ला जर 4 ने भाग दिला तर बाकी खाली 2 उरते मित्रांनो. बाकी किती उरते, 2 उरते. मग आपल्याला काय करायचंय, आपला जो लसावी आलेला आहे ना त्याला काय करायचं, पटीत करायचंय. एकतर पटीत करण्यासाठी सुरुवातीला 2 ने गुणायचं, 2 ने गुणून उत्तर नाही आलं तर 3 ने गुणायचं, 3 ने गुणून नाही आलं तर 4 ने, म्हणजे त्याची पट करायची. दुप्पट करा, तिप्पट करा किंवा 4 पट करा किंवा 5 पट करा. जशी तुम्हाला संख्या विचारली असेल तशा प्रकारे त्याची काय करायची, पट करायची.
मग आता 105ची दुप्पट केली तर किती येईल? 210 येईल. 210 तर आपला एक विसरायचं नाही. किती होतील? 211 होतील. संख्या पाहिलं की तुम्हाला कळालं असेल 211ला 4ने भाग जात नाही, म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही. आपल्याला काय करायचे? पुन्हा 105ची 3 पट करायची. मग 105ची 3 पट जर केली तर किती येईल? 315 येतील. 315 अधिक 1 बरोबर किती होतील? 316 होतील. आता या ठिकाणी काय 316 आपली तिप्पट बी आलेली आहे आणि पर्यायात पण आपल्याला 316 दिलेलं आहे. पण तरीही आपण खात्री म्हणून काय करू? आपलं उत्तर बरोबर आहे कसं पाहूया यासाठी काय करू? आपण दुसऱ्या अटीने भाग देऊ. काय सांगितलं होतं? 4ने भाग दिला, बाकी किती उरते? 0 उरते असं सांगितलं होतं. भाग देऊन पाहूया. मग पहा 8 आता या ठिकाणी 8ने भाग बसणार नाही. 31 मधले तर काय करावं? 7ने भाग द्यावा लागेल. 7 चौक किती मित्रांनो? 7 चौक 28. मग या ठिकाणी किती राहिले बाकी? 31 मधून 28 गेले, 3 राहिले. 3 पुढचे 6 घेतले, किती झाले? 36 झाले. 9 चौक किती? 36. म्हणजे काय झाला? पूर्ण भाग गेला 4ने, बाकी किती राहिली? 0 राहिला. म्हणजेच आपलं काय असणार आहे? 316 हे उत्तर काय असणार आहे मित्रांनो? बरोबर असणार आहे. लक्षात येते तुम्हाला? आपल्याला विचारले काय ते पण पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचसोबत आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत हे सुद्धा पाहणं काय असतं? अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 आहे. 9, 15 व 18 यांनी निशेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? कुठं आलता प्रश्न? लातूर तलाठी 2016 आलता. सेम आपण जसं अगोदरचं गणित पाहिलं ना, सेम त्याच टाईपचं गणित आहे मित्रांनो. ओके, फक्त इथं काय विचारलंय? खालीलपैकी विचारलंय. काय विचारलंय? खालीलपैकी. खालीलपैकी म्हणजे कशापैकी? तर पर्यायापैकी. आणि काय विचारलं? पुढचं वाक्य पण महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणती संख्या सांगितली आपल्याला? मोठ्यात मोठी संख्या सांगितली. पहा, मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल? यांचा लसावी काढावा लागेल. कुणाकुणाचा? 9, 15 आणि 18चा. 9, 15 आणि 18चा लसावी काढून घेऊ. तुम्हाला माहिती आहे लसावी कसा काढायचा? जर माहीत नसेल तर आपलं यूट्यूबवरती व्हिडिओ आहे लसावी कसा काढायचा, तुम्ही पाहू शकता. ओके, मग या ठिकाणी काय करू? 3ने भाग देऊ. किती राहतील? 3 राहतील. इथे किती राहतील? 5 राहतील. इथे किती राहतील? 6 राहतील. 3, 5, 6 आले म्हणजे 2ने पुन्हा भाग बसतोय. सॉरी, 3ने भाग बसतोय. 3 1 3, 5ला बसत नाही. 5 तशाच तसे या ठिकाणी किती राहतील? 2 राहतील. 3 त्रिक किती? 9. 9 गुणिले 5 45. 45 गुणिले 2 बरोबर किती मित्रांनो? 90. आता या ठिकाणी आपला काय झाला? 90 आपला लसावी आलाय. काय झालाय? 90 आपला लसावी आलाय. परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे? मोठ्यात मोठी संख्या ओळखायला सांगितलेली आहे. कोणत्या संख्यातून? या 4 संख्यापैकी मोठ्यात मोठी संख्या जिला काय होईल? निशेष भाग जाईल असा. मग आता आपल्याला काय करायचंय? आपला लसावी 90 आलेला आहे ना, मग आपल्याला बघायचंय मोठी संख्या कोणती याच्यात? सर्वात मोठी संख्या पाहायची 330 आहे. आता 330ला 90ने भाग जाईल का? नाही जात. म्हणजे 330 उत्तर नाही. दुसरी मोठी संख्या कोणती आहे? 3 नंबरचा पर्याय पहा, 270 आहे. 270ला 90ने भाग जाईल का? भाग जातोय पहा. 9 त्रिक 27. 0 0 कट होतील. 9 त्रिक 27. म्हणजेच काय या ठिकाणी 90 त्रिक काय? 270 आहे. म्हणजे हीच आपली काय असणार आहे? मोठ्यात मोठी संख्या असणार आहे की जिला काय आहे? 9, 15 व 18 यांनी काय होईल? निशेष भाग जाईल अशी. लक्षात येत आहे? गणित काय असते? थोडं फिरवून विचारलेलं असतं, थोडं वेगळ्या टाईपने विचारलेलं असतोय. फक्त तुम्हाला काय करायचं असतं? एक तर लसावी काढायचा असतो, नाही तर मसावी काढायचा असतो. पण शक्यतो तर जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही पाहिले असेल लसावी काढण्यावरती जास्त प्रश्न आलेले आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 आहे. 2 संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे, तर x बरोबर किती? आता हा प्रश्न भंडारा तलाठीला आलता 2015ला. परंतु त्याचबरोबर आता जे पोलीस भरतीचे पेपर झालेत ना मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न जशाच तसा आला होता. म्हणजे गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न काय होतात? शक्यतो जशाच तसे रिपीट पडतात. फक्त काय होतं? तलाठीला आलेले प्रश्न पोलीसला पडतात, पोलीसला आलेले प्रश्न दुसरीकडे पडतात. म्हणजे अशा प्रकारे काय होतात? ते फक्त रिपीट होतात. ओके, मग या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? 2 संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 आहे आणि लसावी 96 आहे, तर x बरोबर किती असं आपल्याला विचारलंय. आपण पहिल्या गणितातच मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. मग सेम आहे, सूत्र डोक्यात ठेवायचे. पहिली संख्या काय आहे? 4x आहे. 4x जशाच तशी मांडून घ्यायचे. दुसरी संख्या काय आहे? 6x आहे. मग 6x बरोबर काय आपलं? लसावी गुणिले मसावी म्हणा किंवा मसावी गुणिले लसावी म्हणा. मसावी किती आहे? 16 आहे. 16 गुणिले लसावी किती आहे? 96 आहे. ओके, झाली गणिताची मांडणी. आता हे गणिताची मांडणी कशी केली हे लक्षात ठेवा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर
मसावी गुणिले लसावी किंवा तुम्ही लसावी गुणिले मसावी काहीही करू शकता. या संख्यांची अदलाबदल केली काही फरक पडत नाही किंवा या संख्यांची अदलाबदल केली तरी काहीही फरक पडत नाही. लक्षात येत आहे. मग आता या ठिकाणी क्रिया करून घेऊया. काय होईल तर 4x गुणिले 6x आहे. मग 6 चौक किती 24. 24 x गुणिले x काय होईल x वर्ग होईल. बरोबर किती होतील 16 गुणिले 96 जशाच तशी ठेवू आपण. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे हे 24 जे आहेत इथं x सोबत गुणिले आहेत म्हटलं हे आपल्याला बरोबरच्या पलीकडे नेलं तर ते काय होतील भागिले होतील. म्हणजेच आपलं गणित काय होईल x वर्ग बरोबर काय होईल 16 गुणिले 96 छेद किती राहतील 24 राहतील. ओके. मग तुम्हाला माहिती असेल किंवा 24चा पाढा तुम्हाला पाठ असेल तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. काय लक्षात आलं असेल 24 एक 24 आणि 24 चौक 96. मग किती राहिले आपले 16 गुणिले 4 राहिले. पुन्हा तुम्हाला 16चा पाढा पाठ पाहिजे. 16 चौक किती 64. 16 चौक किती मित्रांनो 64. म्हणजेच आपलं काय राहिलं x वर्ग बरोबर किती राहिले 64 राहिले. मग x बरोबर किती येईल 64चा वर्गमूळ किती आहे 8 आहे. x बरोबर किती येईल 8 आहे. मग 8 आपल्याला ऑप्शन दिलाय का पहा ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला काय दिलेलं आहे 8 दिलेलं आहे. आता या ठिकाणी x बरोबर 8 आला आपला. पण जर आपल्याला या ठिकाणी x न विचारता आपल्याला तर विचारलं असतं पहिली संख्या कोणती. काय विचारलं असतं पहिली संख्या कोणती असं जर आपल्याला विचारलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं मित्रांनो काहीच नाही. सेम हीच स्टेप आहे. x बरोबर किती आलेला आहे आपला 8 आलेला आहे. मग या ठिकाणी आपली पहिली संख्या काय आहे पहिली संख्या 4x आहे. मग 4 आणि 1 च्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे काय गुणिले चिन्ह आहे. मग काय झालं असतं आपलं 4 गुणिले 8 बरोबर किती 32. पहिली संख्या किती आली असती 32 आली असती. किंवा या ठिकाणी पहिली जाऊ द्या या ठिकाणी जर आलं असतं दुसरी संख्या कोणती असं जर आलं असतं काय झालं असतं या ठिकाणी आपली दुसरी संख्या आहे काय होती 6x होती. म्हटल्यावर 6 गुणिले 8 बरोबर किती 8 सकून 48. दुसरी संख्या किती आली असती 48 आली असती. म्हणजे तुम्हाला गणितात काहीही विचारू जर तुमचं बेसिक चांगलं असेल गणितात तुम्हाला विचारलंय का हे जर माहीत असेल तर तुमचा अशा प्रकारे आलेल्या गणितावरती तुमचा कधीही मार्क जाणार नाही. ओके. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला 130 आणि 182 यांचा मसावी किती. पहिलं गणित आलं आपल्याला मसावीवरती नाही तर आतापर्यंतचे सगळे गणित कशावरती होते मित्रांनो लसावीवरती होते. पण हे काय आलं आपल्याला मसावीवरती आलंय. काही हरकत नाही मसावी काढून घेऊ. काय 130 दुसरी संख्या काय 182. मसावी काढायचं म्हटलं या ठिकाणी आता आपल्याला 2 ने भाग द्यावा लागेल. सर्वप्रथम किती राहतात 65 राहतील. या ठिकाणी किती राहतील 182 जर 2 ने भाग दिला तर किती राहतील या ठिकाणी 91 राहतील. ओके. आता तुम्हाला 65 आणि 91 आलंय तुम्हाला 13चा पाढा पाठ असणार आहे कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला 30 पर्यंत पाठ पाहिजेत. 13 पाचे किती 13 पाचे 65 आणि 13 सत किती मित्रांनो 13 सत 51. ओके. मग आपल्याला मसावी काढायचा आहे म्हटलं आपल्याला काय करायचं आहे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आहे. मग सामायिक अवयव किती आहेत 2 आणि 13 आहेत. म्हणजे 2 गुणिले 13 म्हणजे 13 दुणे किती मित्रांनो 26. मग त्यांचा मसावी किती असणार आहे 26 असणार आहे. आता मसावी 26 असणार आहे म्हटलं यांचा लसावी किती असेल असंही विचारू शकतात मित्रांनो. मसावी विचारले म्हटल्यावर लसावी किती असेल असंही विचारू शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे यांचा लसावी किती असेल हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचे. जर तुम्हाला लसावी कसा काढायचा माहीत नसेल तर फक्त काय करायचे पहा असामायिक अवयव सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे 2 गुणिले 13 गुणिले काय करायचं आहे 5 गुणिले 7 बरोबर काय येणार आहे पहा बरोबर लसावी येणार आहे. आता काय करा कमेंटमध्ये मला सांगा यांचा लसावी काय येतोय ते. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक किती असणार आहे पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा 3 मीटर 5 मीटर 10 सेमी 12 मीटर 90 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी. या ठिकाणी काय विचारलंय जास्तीत जास्त मोठ्या मापाची पट्टी विचारलंय. ज्यावेळेस तुम्हाला मोठ्या मापाचं विचारलं असेल त्यावेळेस तुम्ही समजून जायचं आपल्याला या ठिकाणी काय काढायचं असतो मसावी काढायचा असतो. काय काढायचा असतो मसावी. मोठ्या मापाची विचारलं तर काय काढायचा असतो मसावी कन्फर्म मसावी काढायचा असतो. ओके. आता हा प्रश्न कधी आला मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा 2018ला. आता हा प्रश्न मी मुद्दाम घेतलाय कारण बरेच मुलं काय म्हणतात सर असे सोपे प्रश्न येतात का सोपे प्रश्न येतात का. आता हा प्रश्न कशाला आलाय राज्यसेवेला आलाय.
म्हणजे ज्याच्यामधून डेप्युटी कलेक्टरची निवड होती, DYSPची निवड होती, ACPची निवड होती, अशा प्रकारच्या परीक्षेसाठी सुद्धा काय दिलेलं आहे, लसावी मसावी या प्रकरणावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ओके, आता या ठिकाणी पहा, तुमच्या लक्षात आलं असेल, पहिलं माप काय 3 मीटर आहे, दुसरं काय 5 मीटर व 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, मीटर पण आहे आणि सेमी पण आहे, दुसरं पण काय तसंच आहे, तिसरं पण. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, यांचं रूपांतर एक तर मीटरमध्ये करावं लागेल किंवा सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. मग आता याचं रूपांतर आपण मीटरमध्ये केलं, 5 मीटर 10 सेमीचं, तर ते काय होईल, 5.10 सेमी होईल. याचं काय होईल, 12.90 सेमी होईल. मग असं पॉईंटमध्ये नको, त्यासाठी आपल्याला रूपांतर यांचं कशामध्ये करायचं आहे, सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. मग आता 3 मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये केलं, 1 मीटरसाठी किती सेंटीमीटर लागतात, 100 लागतात. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, 3 ला 100 ने गुणावं लागणार आहे. म्हणजे काय होईल, 300 सेंटीमीटर. ओके, पहिली संख्या काय 300 सेंटीमीटर, दुसरी संख्या काय राहील आपली 5 मीटर 10 सेमी. म्हणजेच काय होईल, 5 गुणिले 100 किती 500 आणि 10 जसेच तसे म्हणजे किती 510. ओके, त्याच्यानंतर पुढची संख्या किती होईल आपली 12 गुणिले किती 100, 1200 अधिक 90 म्हणजे काय होईल 1290 होईल. आणि यांचा काय करायचं आपल्याला, फक्त मसावी काढायचा आहे. ओके, मग या ठिकाणी काय करायचं, 5 संख्या मोठाल्या आहेत म्हणून घाबरून जायचं नाही. जिथं संख्या मोठाल्या असतात तिथं उलट सोपं गणित असते. ओके, मग आता या ठिकाणी पहा, सगळ्या संख्येच्या पाठीमागे काय 0 आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार मित्रांनो, 10 ने कन्फर्म भाग बसणार आहे. कितने भाग बसणार आहे, 10 ने तर 100% भाग बसणार आहे. मग या ठिकाणी भाग देऊन घेऊया. पहा 10 ने भाग दिला, इथं किती राहतील, 300 ला भाग गेला किती राहतील 30 राहतील. 50 ला भाग दिला किती राहतील 51 राहतील. या ठिकाणी किती राहतील 129 राहतील. ओके, आता आपल्याला पुन्हा पाहायचंय 30, 51 आणि 129 ला भाग कोणत्या संख्येने जाईल. आता याच ठिकाणी अशा प्रकारे भाग देण्यासाठी तुम्हाला कसोट्या सुद्धा पाठ पाहिजेत. मग इथं पहा 3 ची कसोटी अप्लाय होते. पहा इथं 30 ला 3 ने भाग बसतोय, 51 ला सुद्धा 3 ने भाग बसन. कसा तर 5 आणि 1 किती होतात 6 होतात. म्हणजे 6 ला 3 ने भाग जातो म्हटलं, 51 ला सुद्धा काय होणार 3 ने भाग जातो. इथे यांची बेरीज करा किती होती 1 2 3 3 आणि 9 किती 12. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे 3 ने भाग जाणार आहे. ओके, मग या ठिकाणी काय येईल 3 येईल. 3 ने भाग देऊन घेऊया. 3 ने भाग दिला किती राहतील खाली 10 राहतील. 51 ला 3 ने भाग देऊन घेऊया. पहा 3 1 3, खाली किती उरले 2 उरले, पुढचा 1 0 म्हणजे किती 21 झाले. 7 3 21, या ठिकाणी राहिले 17, पुढे 129 आहेत. 129 ला 3 ने भाग देऊया. सिंपल आहे. 3 चौक किती 12, 3 3 9, किती राहिले खाली 43 राहिले. आता लक्षात घ्या खाली काय राहिले ते 10 राहिलेत, इथं 17 राहिलेत, इथं 43 राहिलेत. या दोघा तिघांनाही काय होतंय कुठल्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे एका संख्येने तिघालाही भाग जातोय का नाही जात. मग आपले सामायिक अवयव काय आलेत 10 आलेत आणि 3 आलेत. मग आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. 10 गुणिले 3 बरोबर किती 30. म्हणजेच सगळ्यात मोठ्यात मोठी पट्टी काय असणार आहे, जास्तीत जास्त मोठ्यात मोठी पट्टी किती असणार आहे 30 सेंटीमीटर लांबीची असायला हवी. किती सेंटीमीटर लांबीची 30 सेंटीमीटर लांबीची. ओके मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नाव असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नसेल आपल्या व्हिडिओची तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, त्या लाल अक्षराच्या पुढे एक घंटी असेल किंवा बेल असेल त्या बेलवर क्लिक करा आणि ऑलवर सिलेक्ट करा. तुम्हाला काय होईल आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मोफत मिळत जाईल. ओके, त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. गणित क्रमांक 9 आहे. 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 2 4 6 8 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. तर आता इथं तर शब्द राहिलाय. तर 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील. काय विचारलं आपल्याला 6 घंटा आहेत, त्या अनुक्रमे कशा वाजतात 2 4 6 8 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. तर आपल्याला विचारलंय त्या 30 सेकंदात काय होतील किती वेळेस एकत्र वाजतील, म्हणजे एकाच वेळेस किती वेळेस वाजतील असं आपल्याला विचारलेलं आहे. राज्यसेवा 2017 पहा 18 ला प्रश्न आलता, 17 ला सुद्धा प्रश्न आलेला आहे. कशाला राज्यसेवेसाठी. ओके, अतिशय सिंपल आहे. काय करायचं आपल्याला 2 4 6 8 10 आणि 12 यांचा लसावी काढायचा आहे. 2 4 6 8 10 आणि 12 आपल्याला काय करायचं फक्त यांचा लसावी काढून घ्यायचा आहे. ओके,
आता जास्त संख्या आहेत म्हणून बऱ्याच वेळेस वाटतो पोरांना की अरे लसावी लय लांब येईल किंवा लय वेळ लागेल. काही वेळ लागत नाही. पहा 2 भाग बसतोय. पहा या ठिकाणी किती राहील? 1 राहील. या ठिकाणी किती राहतील? 2 राहतील. 6ला भाग दिला 3 राहतील. 8ला भाग दिला 4 राहतील. 10ला भाग दिला 5 राहतील. आणि 12ला भाग दिला किती राहतील? 6 राहतील. ओके. आता या ठिकाणी पुन्हा पहा 2 आहेत, इथं 4 आहेत, तिथं 6 आहेत म्हटलं पुन्हा काय होतं? 2 भाग बसतोय. ओके. मग 2 पुन्हा भाग देऊया. 1ला भाग जात नाही, 1 जसा जसा राहील. इथं काय होईल? 1 राहील. 3ला भाग जात नाही, 3 जसा जसा घेऊ. 4ला भाग गेला किती राहतील? 2 राहतील. 5ला भाग जात नाही, 5 जसेच तसे घेऊ. 6ला 2 भाग दिला, खाली किती राहतील? 3 राहतील. आता पुन्हा पहा इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. मग काय करू? 3 भाग देऊन पाहू. ओके. आता 1ला भाग बसत नाही, 1 जसंच राहील तसंच राहील. 3 1 3. 2ला बसत नाही, 5ला बसत नाही. इथं 3 ऐवजी काय होईल? 1 येईल. ओके. आता आपल्याला फक्त काय करायचं? यांचा गुणाकार करायचा आहे. सामायिक अवयव काय आले? आपल्याला 2 गुणिले 2 3. ओके. मग काय पहा 2 2 आणि 2 4. 4 त्रिक किती? 12. 2 आणि 2 4. 4 त्रिक 12. 12 2 किती? 24. आणि 24 गुणिले 5 बरोबर किती? 120. आता या ठिकाणी लक्षात ठेवा लसावी किती आलाय? आपला 120 आलाय. परंतु आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे? 30 मिनिटात काय होईल? त्या किती वेळा वाचतील असं विचारलेलं आहे आपल्याला. ओके. आपल्याला काय विचारलेलं आहे? त्या 30 मिनिटात किती वेळा एकत्र वाचतील असं आपल्याला विचारलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला अजून एक स्टेप करावं लागणार आहे. ती स्टेप काय करावं लागणार आहे? अतिशय सोपी स्टेप आहे, सिंपल स्टेप आहे. मी तुम्हाला सांगतो. ओके. मग या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं आहे? आता 30 मिनिटाचं रूपांतर आपल्याला 120 सेकंदात करावं लागणार आहे. कारण इथं आपलं काय आलेलं आहे? सेकंद आलेलं आहे. ओके. किंवा आपल्याला काय करावं लागेल? या सेकंदाचं रूपांतर मिनिटात करावं लागेल. पण आपण काय करू? मिनिटाचं रूपांतर सेकंदात करू. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एका मिनिटात काय असतात? 60 सेकंद असतात. म्हटल्यावर काय करावं लागेल? गुणिले 60 करावं लागेल. छेद काय होईल आपला? लसावी आलेला 120. ओके. या ठिकाणी 5 60 1 60. 60 2 120. 15. 30 मिनिटात त्या किती वेळा एकत्र वाचतील? तर त्या 30 मिनिटात 15 वेळा एकत्र वाचतील. मित्रांनो लक्षात आलं? अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला गणित अगोदर समजून घ्यायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 10 नंबर. 2 संख्यांचा मसावी 5 व लसावी 240 येतो. 2 संख्यापैकी एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या शोधा. कुठं आलता प्रश्न? PSI STI असिस्टंटला आलेला प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके. त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाची सूचना. आपण मिशन तलाठी भरती 2022 अंतर्गत तलाठी भरती म्हणजे येणारी जी तलाठी भरती आहे तिच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी गणित व बुद्धिमत्ताची बॅच काय केलेली? सुरू केलेली आहे. आता ही बॅच कुठं असणार आहे? तर ही बॅच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. या बॅचमध्ये आपण काय करणार आहोत? तुमचं संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत काय करणार आहोत? कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्हाला सोपे गणित तर येतीलच, परंतु कशाही प्रकारे कितीही अवघड गणित येऊ, कारण आपण कशी पाहणार आहोत? बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत पाहणार आहोत. आपली ही जी बॅच आहे किंवा हा जो कोर्स आहे याची किंमत मित्रांनो आपण किती 1000 रुपये ठेवलेली आहे. परंतु त्याच्यात सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण तुम्हाला 50% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे? 499 रुपयाला तुम्हाला ही बॅच आहे. आता ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो? फक्त आपलं काय करायचं आहे? NJ अकॅडमी नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी स्टोअरवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावरती काय करा? स्टोअरवरती क्लिक करा. तुम्हाला काय होईल? आपली तलाठी भरतीची बॅच दिसेल. तो बॅच तुम्हाला काय करायची? बाय नाववरती क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुम्ही ॲटोमॅटिक बॅचला काय होतं मित्रांनो? जॉईन होत आहे. ओके. अतिशय महत्त्वपूर्ण अशी बॅच आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? तुमचं संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता कव्हर करणार आहोत. ॲप्लिकेशनची लिंक मी काय करत आहे? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो. ओके. नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅचचा फायदा घ्या. कारण जशी जशी तलाठी भरती जवळ येईल तशी जशी आपल्या बॅचची किंमत काय होणार आहे? वाढत जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मागणी वाढली की काय होती? किंमत वाढते. ओके. चला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा मित्रांनो काय करायचं? कमेंटमध्ये सांगत जा. त्याचबरोबर जर आपला व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर आपले व्हिडिओ काय करायचा मित्रांनो? तुमच्या मित्रपरिचितांना नक्की फॉरवर्ड करत जा. ओके. धन्यवाद.